नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या खिचडी बनवून दाखवणार आहे. गोड आणि तिखट गोड असे. रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता ती पण रेसिपीमध्ये मी क्लिअर सांगणार आहे. 1 चमचा देशी तूप टाकलेलं आहे आणि हे तूप पहिलं गरम होऊन देऊया. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्या तुपामध्ये तुम्हाला हवा असेल का नाही तर अर्धा चमचा जिरं टाकू शकता. आणि शेंगदाणे सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे तळून जरी मोठे मोठे पाहिजे असले तर ते पण टाकू शकता. आता हे तूप चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे शेंगदाणे 1 वाटीभर, ह्या वाटीच्या प्रमाणे अर्धी वाटी कूट आहे ही, आणि थोडंसं मी मोठं मोठंच कुटलेलं आहे. परतून घ्यायचं. शेंगदाणे भाजून कुठे मी केलेलं आहे त्यामुळं एक थोडंसंच परतून घ्यायचं तुपामध्ये. एक वाडगं भरून शाबू तांदूळ आहेत, वजनाचं 150 ग्रॅम आहेत. 150 ग्रॅम साठी 100 ग्रॅम शेंगदाणे पुष्कळ होतात. आता हे पहिलं मिक्स करून घेते. गॅस आहे मीडियम गॅसवर फक्त 1 मिनिट मी परतून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही ना तुपामध्ये ना थोडेसे काजू बदाम त्याचे पण तुकडे टाकू शकता, कारण आपण ही खिचडी बनवते गोड आणि तुपात करायची. गोड खिचडी आपल्याला जर हवे असेल का नाही तुपात करायची. जर तुम्हाला तूप आवडत नाही तर मग तुम्ही शेंग तेलामध्ये जरी केलं तरी चालेल, किंवा कोणतं तुम्हाला जे तेल आवडते त्याच्यामध्ये केलं तर चालेल. चवीनुसार मीठ टाकलं होतं, मिक्स करून घेतलेलं आहे. शाबूस तांदूळ कसे भिजत घालायचे, कोणते घेतले पाहिजे त्यांची पण व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. त्याची पण लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल. आता ह्याला काय करते, फक्त 1 मिनिटभर चांगलं परतून घेते. परतून घेतलेला आहे बघा, असा कलर येतो म्हणजे आपल्याला शाबूस तांदूळ थोडेसे हलकेसे भाजल्यासारखे वाटतात खिचडी. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा मी साखर घेतलेली. आता तुम्हाला गोड किती पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये साखर टाकायची. गोड जास्त खात असाल तर मग जास्त टाकायची. गॅस मिडियमच आहे, आता मिडियम गॅसवरच परतून घ्यायची. आणि जर तुम्हाला अख्खी साखर टाकायची नसेल का नाही तर साखर काय करायची, मिक्सरला थोडीशी बारीक करून घ्यायची आणि मग टाकायची. पण पहिलं थोडंसं शाबूस तांदूळ परतून घ्यायचे आणि नंतरच साखर टाकायची. ह्याला काय करते, 1 2 ते 3 मिनिटं मी मिडियम गॅसवर परतून घेते. मस्त असं 2 ते 3 मिनिटं मी साखर टाकल्यानंतर परतून घेतलेलं अशा पद्धतीत कलर येतो. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही कोथिंबीर तुम्ही जर खात असाल तर ती जरी टाकली तरी चालेल. आम्ही उपवासाला जिरं कोथिंबीर असलं काही खात नाही. नाश्त्यासाठी जर बनवत असाल ना तर मी जरूर जिरं कोथिंबीर टाका, खूप छान टेस्ट येईल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता बरं का. शिजलेला बटाटा टाकायचा. कधी जेव्हा तूप गरम केलं की नाही तर त्यात छोटे छोटे तुकडे टाकायचे आणि परतून घ्यायचे, आणि त्याच्यामध्ये मग हे बाकी सगळं मिक्स करायचं. तर अशा पद्धतीत एकदम झटपट अशी तुम्हाला मी गोड दाखवलेली आहे. खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की आम्हाला खिचडी गोड करून दाखवा. तर हे अशा पद्धतीत होते. म्हणजे तुम्ही खाता त्या वस्तू ह्याच्यामध्ये अजून तुम्ही टाकल्या तर चालू शकतं. फक्त चांगलं परतल्यानंतरच तुम्ही साखर टाका, नाही तर मग काय होतं माहिती का, असं चिकटून बसतं. मग अशा नॉनस्टिकच्या ह्याच्यामध्ये जर केलं तरी चालेल, किंवा साध्या ह्याच्यामध्ये जरी केलं तरी चालेल, पण तुम्ही पहिलं थोडंसं परतून घ्या. आता हे मी काढून घेते. खिचडी मी काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी परत बनवणार आहे. तर 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे. तेल घेतलं तरी चालेल आणि हे गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमच्याला कमी असं जिरं टाकलं तरी चालेल. आणि जर तुम्ही कच्चा बटाटा जर तुम्हाला टाकायचे ना तर साल काढून स्वच्छ धुवून नितळून बारीक तुकडे करायचे. आता ह्या तुपामध्ये काय करायचं माहितीये का, पहिली मिरची टाकायची, कारण ही आता आपण तिखट बनवतोय. आणि ह्याच्यामध्ये मिरची हलकीशी भाजली का नाही की मग बटाटा टाकायचा. आणि बटाटा काय करायचा, 1 2 ते 3 मिनिटं मिडियम गॅसवर परतून घ्यायचा. आता हे पहिले मी मिरची चांगली भाजून घेते. हलकीशी अशी मिरची भाजली की नाही की मग कच्चा बटाटा टाकायचा आणि त्याला मिडियम गॅसवर 2 3 मिनिटं परतला की असं हलकासा गोल्डन कलर आला की त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि परत 1 मिनिटभर परतायचं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही शाबूस तांदूळ वगैरे टाकून सुद्धा करू शकता. शिजवलेला बी टाकू शकता, आणि तो कसा टाकायचा ते पण मी पहिल्या रेसिपीत सांगितले, आणि कच्चा कसा टाकायचा ह्या रेसिपीत मी सांगितलेलं आहे. मस्त बघा मिरची भाजलेली आहे. कधी पण असं खिचडीला ना मिरची थोडीशी कुरकुरीत झाली पाहिजे. एवढी भाजली का नाही की आता आपण परतणार आहे का नाही त्याच्यामध्ये मिरची अजून चांगली भाजली जाते आणि मग ती खाताना पण छान लागते. आणि जर तुम्हाला असं तिखट झणझणीत खायचे तर मिरची कुटून टाकायची. आता ह्याच्यामध्ये पण हे शेंगदाणे बघा मी 1 वाटी मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत. त्यात काय काय अख्खे सुद्धा आहेत. ह्या वाडग्यासाठी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल. आणि जर नाही आवडत तर शेंगदाण्याचं कूट न टाकता सुद्धा तुम्ही परतू शकता. बिन तेलाची पण मी खिचडी अपलोड केलेली आहे कशी करायची ती.
आता हे असं टाकल्यानंतर ही भाजलेलंच आहे ती, तरी पण 1 मिनिटभर फक्त आपल्याला हे परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये. त्यानंतर सेम वाडग्याच्या मापानं मी शाबूस तांदूळ, तर हे पण 150 ग्रॅम आहेत. थोडे 150 ग्रॅमला जास्तच आहेत. मिक्स करून घेते. फक्त मिक्स करून घेतलेला आहे. गॅस आहे मीडियम. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, लगेच साखर टाकायची नाहीये. तर चवीप्रमाणे मीठ टाका. आता ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर 1-2 मिनिटं पहिली परतून घ्यायची, लगेच साखर टाकायची घाई करायची. 2 मिनिटं बघा मी चांगली परतून घेतलेलं आहे. अशा पद्धतीत झालेला आहे. कलर असा दिसतो. त्यासाठी घाई करून लगेच साखर नाही टाकायची. आणि आपली ही जी खिचडी आहे ना, अशीची अशी सॉफ्टची सॉफ्ट राहील, कारण की भिजवायची कशी त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे. हे बघा किती सॉफ्ट आहे. आणि म्हणजे शाबूस तांदूळ भिजत घालायला सुद्धा खूप सोपे आहे. ते धुतले का नाही की शाबूस तांदूळपेक्षा एवढं जास्त पाणी घालायचं. पण हे पण असतं बरं का, हे पण लक्षात ठेवा. नवीन शाबूस तांदूळ, जुने शाबूस तांदूळ, काय काय शाबूस तांदूळ नळाखाली जरी पकडले नाही तर किंवा पाणी टाकलं का नाही तर एकदम त्याचा गाळ होतो. हे लक्षात ठेवूनच शाबूस तांदूळ आणायचे, जुने बघून आणायचे, थोडेसे विचारून. मस्त असं बघा बोलत बोलत पण छान असं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये साखर टाकायची आपल्याला. तर ही साखर सुद्धा मोठीच आहे बरं का. 1 चमचा टाकलेली आहे. जसं आता आपल्याला गोड किती पाहिजे ह्या प्रमाणात अशा पद्धतीत साखर टाकायची. तर साखर टाकल्यानंतर काय होतं माहितीये का, 1-2 ते 3 मिनिटं परतायचं. अगोदर जर तुम्ही साखर टाकली की नाही तर साखर आपली गरमीने वितळते आणि मग ती काय होती माहिती, चिकट चिकट होती आणि टेस्टला वेगळी येते. त्यासाठी काय करायचं, आता एकदम गॅस करणार आहे बारीक, आणि बारीक गॅसवर 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचे, म्हणजे आपली साखर वितळली जाईल, पूर्ण शाबूत तांदळाला चांगली लागते आणि चवीला पण छान लागते खिचडी. मस्त अशी बघा परतलेली आहे. कलर मस्त असा आलेला आहे. सगळ्या साईडून एकसारखे आपले शाबूत तांदूळ परतले गेलेले आहेत. तुम्हाला इथली अजून एक गोष्ट सांगते. आपला ओला नारळ असतो की नाही, तो बारीक खिसणीने खिसायचा, मोठ्या खिसणीने खिसायचा नाही. तो सुद्धा तुम्ही, आता ही अशी खिचडी झाली की नाही पूर्ण परतून, 1-2 चमचे जरी तुम्ही टाकले आणि थोडीशी परतली, झाकण ठेवून द्यायचं. आता खाताना जरी तुम्ही वरून जरी घेतलं तरी चालेल, किंवा असं परतून जरी घेतलं तरी चालेल. पूर्णपणे गोड खिचडीमध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण खूप चविष्ट लागते बरं का. आम्ही तशी नाश्त्याला बनवतो, तर तुम्ही तशी पण करून बघू शकता. ही मस्त झालेली आहे खिचडी. तुम्हाला कशा 2 खिचडी वाटल्या जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.